मेष राशीवाल्यांनो, आजचा हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, कारण तब्बल 19 वर्षांनी तुमच्या आयुष्यात असा योग बनतोय जो नशीब बदलणारा, दारिद्र्य दूर करणारा आणि राजयोग देणारा आहे. महाशिवरात्रीच्या पावन दिवशी भोलेनाथांची कृपा, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आणि विष्णू भगवानांचं संरक्षण कवच एकत्र येऊन तयार करतात लक्ष्मी नारायण राजयोग. हा योग फक्त धन नाही, तर मान सन्मान, स्थैर्य आणि यश देणारा आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ, कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. महाशिवरात्रीचा हा राजयोग इतका खास का? महाशिवरात्री ही फक्त एक सणाची रात्र नाही, तर ही शिवकृपेची जागृत रात्र आहे. या दिवशी भोलेनाथ स्वतः भक्तांच्या अत्यंत जवळ असतात. जेव्हा संपूर्ण विश्व ध्यानात असतं तेव्हा शिवशक्ती, विष्णूशक्ती आणि लक्ष्मीशक्ती एकत्र सक्रिय होतात. त्यामुळेच महाशिवरात्रीला तयार होणारे योग हे साधे नसून नशीब बदलणारे राजयोग मानले जातात. यावर्षी महाशिवरात्रीला तयार होणारा लक्ष्मीनारायण राजयोग विशेष मानला जातो, कारण तब्बल 19 वर्षांनंतर असा योग मेष राशीसाठी तयार होत आहे. इतक्या दीर्घ काळानंतर ग्रहांची स्थिती पुन्हा एकदा अशीच जुळून येत आहे, जी थेट धन, स्थैर्य आणि यशाशी जोडलेली आहे. हा योग फक्त पैसा देणारा नाही, तर अडकलेली कामं मार्गी लावणारा आहे. या राजयोगाचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा योग कर्माचं फळ देणारा आहे. ज्यांनी गेल्या अनेक वर्षात संघर्ष केला, अपमान सहन केला, मेहनत केली, पण अपेक्षित फळ मिळालं नाही, अशा लोकांसाठी हा काळ आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथ अशा भक्तांकडे पाठ फिरवत नाहीत, उलट त्यांच्यावर कृपेचा हात ठेवतात. लक्ष्मीनारायण राजयोगामध्ये लक्ष्मी माता धन देतात आणि नारायण स्थैर्य देतात. त्यामुळे मिळालेला पैसा वाया जात नाही, तर टिकतो, वाढतो आणि उपयोगी ठरतो. अनेकदा पैसा येतो पण टिकत नाही, पण हा योग पैसा येण्यासोबत तो सांभाळण्याची बुद्धी देखील देतो. या योगामुळे अचानक संधी, योग्य व्यक्तीची भेट किंवा योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. म्हणजेच नशीब फक्त साथ देत नाही, तर योग्य वेळी योग्य पाऊल उचलायला मार्गदर्शन करतं. म्हणूनच महाशिवरात्रीचा हा राजयोग इतका खास, दुर्मिळ आणि प्रभावी मानला जातो. धनलाभाचे 5 मोठे संकेत पाहूयात. याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, ध्यान द्या. 1. अडकलेले पैसे अचानक मिळणार. मेष राशीवाल्यांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून, काहींच्या बाबतीत तर वर्षांपासून जे पैसे अडकलेले होते ते आता सुटण्याची वेळ जवळ आली आहे. एखादा थकीत पेमेंट, जुना पगार, दिलेलं उधार, कमिशन, कर्ज परतावा किंवा सरकारी कामातून अडकलेली रक्कम, ज्याबाबत तुम्ही मनातच म्हणत होतात हे आता मिळणारच नाही, त्या पैशांबाबत अचानक हालचाल सुरू होईल. महाशिवरात्रीनंतर अचानक फोन, मेसेज किंवा ईमेल येऊ शकतो. समोरची व्यक्ती स्वतःहून संपर्क करेल किंवा अडकलेली फाईल एका सहीने पुढे सरकेल. जे काम अनेक वेळा फॉलोअप करूनही होत नव्हतं, ते कोणताही मोठा संघर्ष न करता मार्गी लागेल. हे पैसे येताना तुम्हालाच आश्चर्य वाटेल, इतक्या दिवसांनी हे कसं काय झालं? हा संकेत फक्त पैशांपुरता मर्यादित नाही, तर मानसिक तणाव कमी करणारा आहे. कारण अडकलेले पैसे म्हणजे फक्त आर्थिक अडचण नाही, तर सतत मनावरचं ओझं असतं. ते ओझं हलकं होईल आणि तुमच्या मनात पुन्हा एकदा विश्वास निर्माण होईल, आता खरंच परिस्थिती बदलतीये. या काळात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम ठेवणं. पैशांबाबत घाई, राग किंवा ताण घेऊ नका, कारण हा धनलाभ शांतपणे पण स्थिरपणे तुमच्याकडे येणार आहे. भोलेनाथांच्या कृपेने जे अडकलं होतं ते सुटेल आणि तो दिवस तुमच्या आठवणीत कायम राहील. दुसरा संकेत, उत्पन्नाचा नवा मार्ग खुलेल. मेष राशीवाल्यांनो, महाशिवरात्रीनंतर तुमच्या आयुष्यात पैशाचा नवा दरवाजा उघडताना दिसतोय. सध्या एकाच उत्पन्नावर अवलंबून असाल तर आता परिस्थिती बदलणार आहे. अचानक एखादी संधी समोर येईल, जी आधी कधी लक्षातच आली नव्हती किंवा तुम्ही गंभीरपणे विचारही केला नव्हता. हा नवा उत्पन्नाचा मार्ग वेगवेगळ्या स्वरूपात येऊ शकतो. काहींसाठी साईड इन्कम, काहींसाठी ऑनलाईन काम, तर काहींसाठी व्यवसायात नवा क्लायंट किंवा नवी डील. विशेष म्हणजे ही संधी ओळखीच्या व्यक्तीमार्फत येण्याची जास्त शक्यता आहे. एखादी साधी भेट, साधा संवाद पुढे जाऊन पैशाचं मोठं कारण ठरू शकतो. या काळात तुमची मेहनत वाया जाणार नाही. जे कौशल्य तुमच्यात आहे, ज्याची किंमत लोकांनी आधी दिली नव्हती, त्यालाच आता मान्यता मिळेल.
त्यामुळे आपण जे करतोय त्यातून खरंच पैसा मिळू शकतो का असा जो संशय होता तो हळूहळू नाहीसा होईल. लक्षात ठेवा, हा नवा उत्पन्नाचा मार्ग सुरुवातीला छोटा वाटू शकतो, पण त्यात मोठी क्षमता आहे. महाशिवरात्रीनंतर जे पाऊल तुम्ही उचलाल ते पुढील काही महिन्यात आर्थिक स्थैर्याचं मजबूत पायाभूत काम करेल. भोलेनाथांच्या कृपेने तुमचं कष्टाचं रूपांतर आता धनात होऊ लागेल. 3. नोकरीत बढती किंवा पगारवाढ. मेष राशीवाल्यांनो, जर तुम्ही नोकरी करत असाल आणि गेल्या अनेक दिवसांपासून मनात एकच प्रश्न असेल की आपली मेहनत कुणाला दिसते का, तर आता उत्तर मिळण्याची वेळ आली आहे. महाशिवरात्रीनंतर तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. जे काम तुम्ही शांतपणे कोणताही गाजाबाजा न करता करत होतात त्याचं फळ आता समोर येऊ लागेल. या काळात वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद, कौतुकाचे शब्द किंवा अचानक मीटिंगसाठी बोलावणं होऊ शकतं. काहींसाठी ही बढती असू शकते, तर काहींसाठी पगारवाढ, बोनस किंवा जबाबदारी वाढण्याच्या स्वरूपात लाभ मिळू शकतो. ज्या लोकांना वाटत होतं की आपलं नाव यादीतच नाही, त्यांच्यासाठी हा बदल अनपेक्षित पण आनंददायी असेल. महत्त्वाचं म्हणजे हा लाभ केवळ आर्थिक नाही तर मानसिक समाधान देणारा आहे. कारण तुम्हाला वाटेल की आपण जे सहन केलं ते व्यर्थ गेलं नाही. कामाचं ओझं जरी वाढलं तरी त्या बदल्यात मिळणारा मान सन्मान आणि आर्थिक स्थैर्य तुम्हाला नव्या आत्मविश्वासाने भरून टाकेल. या काळात स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणतीही संधी हलक्यात घेऊ नका, कारण महाशिवरात्रीनंतर उघडणारा हा मार्ग तुमच्या करिअरला नवीन दिशा देणारा ठरू शकतो. भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या मेहनतीला आता न्याय मिळणार आहे. 4. जमीन, घर, वाहन योग. मेष राशीवाल्यांनो, महाशिवरात्रीनंतर तुमच्या आयुष्यात स्थैर्य देणारा मोठा योग तयार होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घर, जमीन किंवा वाहन खरेदीचं स्वप्न डोळ्यांसमोर होतं, पण काही ना काही कारणाने ते सतत पुढे ढकललं जात होतं. कधी पैसे अडत होते, कधी कागदपत्रांचा प्रश्न, तर कधी घरच्यांचा विरोध. पण आता हे अडथळे हळूहळू दूर होताना दिसतील. या काळात घर खरेदी, प्लॉट बुकिंग, वाहन खरेदी किंवा त्या संबंधित कागदपत्रांमध्ये गती येईल. जे व्यवहार अडकलेले होते ते मार्गी लागतील. काही लोकांसाठी वारसा हक्काची मालमत्ता, तर काहींसाठी कर्ज मंजुरी किंवा डाऊन पेमेंटची सोय होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जे अशक्य वाटत होतं ते शक्यतेच्या चौकटीत येईल. हा योग फक्त मालमत्ता मिळवण्यापुरता मर्यादित नाही, तर कुटुंबात स्थैर्य आणि समाधान देणारा आहे. स्वतःचं घर किंवा वाहन मिळाल्यावर मनाला जो दिलासा मिळतो तो या काळात तुम्ही अनुभवाल. हा लाभ तुमच्या मेहनतीचं आणि संयमाचं फळ आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणताही व्यवहार घाईघाईने करू नका. योग्य कागदपत्र, योग्य सल्ला आणि योग्य वेळ या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवल्या तर महाशिवरात्रीनंतरचा हा योग तुमच्यासाठी दीर्घकाळ लाभदायक ठरेल. भोलेनाथांच्या कृपेने स्थैर्य आता तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे. 5. अचानक भाग्याची साथ. मेष राशीवाल्यांनो, महाशिवरात्रीनंतर तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होतोय जिथे भाग्य तुमच्या बाजूने चालायला लागेल. तुम्ही काही विशेष प्रयत्न न करता देखील गोष्टी तुमच्या फायद्यात वळताना दिसतील. योग्य वेळी योग्य निर्णय, योग्य माणसाची अचानक भेट किंवा अगदी अनपेक्षित संधी या सगळ्या गोष्टी एका मागोमाग एक घडू लागतील. या काळात तुम्हाला असं वाटेल की मी जे करतोय ते आपोआप जुळून येतंय. एखादा निर्णय घेण्याआधी मनात जी शंका असेल ती अचानक स्पष्टतेत बदलेल. कुठे गुंतवणूक करावी, कुठे थांबावं, कुणावर विश्वास ठेवावा याबाबत तुमची अंतप्रेरणा खूप मजबूत होईल. हाच खरा भाग्याचा संकेत आहे. हा योग लॉटरीसारखा अचानक पैसा देणारा नसला तरी पैसा टिकवणारा आणि वाढवणारा आहे. म्हणजेच मिळालेला धनलाभ चुकीच्या ठिकाणी खर्च होणार नाही, उलट तो पुढील काही महिन्यात आर्थिक सुरक्षिततेचं कवच बनेल. महत्त्वाचं म्हणजे या काळात नम्रता आणि कृतज्ञता ठेवा, कारण जेव्हा भाग्य साथ देतं तेव्हा गर्व केल्यास ते दूरही जाऊ शकतं. भोलेनाथांच्या कृपेने तुमच्यासाठी हा काळ नशीब बदलणारा, आयुष्याला वळण देणारा ठरणार आहे. मेष राशीवाल्यांनो, आज तुम्ही ऐकलेली प्रत्येक गोष्ट ही कल्पना नाही तर भोलेनाथांच्या कृपेने तयार झालेला संकेतांचा काळ आहे. तुमचा संघर्ष, तुमची शांत मेहनत आणि देवावर ठेवलेला विश्वास या सगळ्याचं फळ आता मिळण्याची वेळ आली आहे. महाशिवरात्रीपासून तुमच्या आयुष्यात धन, स्थैर्य आणि भाग्य हळूहळू पण नक्कीच प्रवेश करणार आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, संयम ठेवा, नम्र रहा आणि देवावर विश्वास ठेवा. जर तुमच्या मनात कुठेतरी वाटत असेल की हे माझ्यासाठीच आहे तर खाली कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा आणि हा व्हिडिओ त्या मेष राशीच्या माणसापर्यंत पोहोचवा ज्याला आज आशेची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण असेच खरे, अचूक आणि सकारात्मक संकेत तुमच्यापर्यंत पोहोचवणं हीच आमची सेवा आहे. हर हर महादेव.